एका घरामध्ये साधारणपणे 3,500 वर्षापूर्वीच्या एका घरात ही अशी एक डबी सापडली आहे. मातीची डबी आहे, बाजकी नाही. ती सापडायला लागली तेव्हाच तिच्या म्हणजे चिरा पडायला लागल्या, परंतु त्या चिकटवायला लागल्या तिथल्या तिथं. आणि ही मातीची डबी उघडल्यानंतर तिच्यामध्ये ही एक स्त्रीची आकृती, डबीचं झाकण बंद केलं त्याच्यावरती दुसरी एक आकृती होती. त्याच्यामध्ये फरक असा की ही मातीची मूर्ती आतमध्ये होती, ही वरती होती. आणि ह्या दोन्ही आणि ह्याच्यावरती तुम्हाला शिर दिसत नाही. पण शिर दिसत नाही म्हणजे तिला शिर नव्हतंच, ते तुटलेलं नाहीये. आणि अशा प्रकारच्या शिर नसलेल्या देवता अजूनही त्यांची पूजा ठाण्यामध्ये केली जाते. माहिती आहे का तुम्हाला? ठाण्यामध्ये जे वारली लोक आहेत त्यांची एक देवता अशी हेडलेस आहे, शीर्ष नसले, शिर नसले. आणि हे सगळं उरलेलं होतं एका लहानशा खड्ड्यामध्ये एका घरात. ही ती वारल्याची देवता आधी लक्षात येत नाही, पण तिला ते पालघट म्हणतात. पालघट म्हणजे काय? तर पालघट म्हणजे स्त्रीची प्रसूतीच्या वेळेची अवस्था. तुम्हाला एक्सप्लेन करतात तेव्हा ही मूर्तीचं यायचं तिला शिर नाही येतात. त्याच्यानंतर हे तिचे हात दोन्ही आणि हे पाय असे असा येऊन हा फाकलेला पाय इकडं आणि तिकडचाही असा गेलेला आहे. आता ही अशा प्रकारची चित्र ती काढत नाही, कारण अगदी सुरुवातीला जेव्हा तिने चित्र काढली, तिची प्रदर्शनं पाहिली त्याच्यामध्ये हे चित्र होतं. नंतरच्या काळामध्ये तिला ते शिर दाखवायला लागले. तेव्हा मी त्यांना विचारलं तुम्ही शिर का दाखवताय? तर तेवढ्या लोकांना असे बिन डोक्याची चित्र आवडत नाही म्हणून आम्हाला काढायला लागतात. म्हणजे एक महत्वाचा सांस्कृतिक ठेवा हा या आपल्या शहरीकरणामुळे किंवा बाजारीकरणामुळे कसा नाहीसा व्हायला लागलेला आहे. आणि हे चित्र ते ज्या वेळेला त्यांच्या पार्ल्याच्या वारल्यामध्ये लग्न असतं त्यावेळेला पहिल्यापासून पालघरचं चित्र ते काढतात. तेव्हा ही सुफलनाची देवता वारल्यांची आज जशी आहे ती प्राचीन काळी सुद्धा होती अशी असा तिचा कसा उपयोग होत असावा नाही आपल्याला सांगता येत नाही. परंतु आपल्या वाङ्मयामध्ये कारण ही चित्र तुम्ही जर पाहिली त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा अत्यंत उत्कृष्ट शिल्प काही मंडळींना लज्जागौरी ढेऱ्याचं पुस्तक तुम्ही जर पाहिलं असेल त्याच्यामध्ये त्याला त्यांनी लज्जागौरी नाव दिलेले. लज्जागौरी नाव दिलेले, परंतु पुराणामध्ये काही वेळेला मार्कंडेय पुराणात अशीच देवता सांगितलेली आहे शाकंभरी. आणि ही शाकंभरी कर्नाटकात विजापूरच्या जवळ जी बदामी आहे त्या बदामी हे शाकंभरीचं गाव आहे. तिच्या लेखामध्ये शाकंभरीचं नाव आहे. ती शीर्षही नाही, तिला शिर नाहीये त्या तिला. आणि ज्या वेळेला पुराणामध्ये त्यांनी सांगितले की प्रचंड जेव्हा दुष्काळ पडतो दीर्घकाळ त्यावेळेला शाकंभरीची पूजा करा. आणि म्हणून त्याचं उदाहरण म्हणून ते असं सांगतात की ह्या देवी महात्म्यांनी सांगितलेले की एकदा 100 वर्षाचा दुष्काळ पडला आणि 100 वर्षाचा दुष्काळ पडल्यानंतर देवीने दुर्ग नावाच्या दैत्याचा संहार केला. आणि दुर्गा हे नाव रूप घेऊन ही सबंध धरणी ही हिरवीगार करून टाकली, म्हणजे धान्य उगवलं वगैरे अशा प्रकारे. तेव्हा कदाचित अशा प्रकारची म्हणजे ही सुद्धा फर्टिलिटी जेव्हा एक इंग्रजीमध्ये शब्द आहे त्याला आपल्याला मराठीत वापरता येत नाही. पण फर्टिलिटी गॉडेसेस म्हणजे सुफलनाचे म्हणजे मग ते धनधान्य असेल, इतर वैभव असेल किंवा अशा प्रकारचे काहीतरी असू शकेल. तेव्हा हा एक अतिशय महत्वाचा पुरावा की अशा शिरोहीन देवता पूर्वी होत्या. महाभारतामध्ये शिरोहीन देवतांचं उल्लेख आहे. त्याच्यामध्ये तिला विशिराच नाव दिले. कार्तिकेयाचा जेव्हा जन्म झाला, कार्तिकेयाचा जन्म आपल्याला माहिती आहे, तो अत्यंत अनैसर्गिक जन्म आहे त्याचा. गौतमामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. मग त्याला सांभाळायचं कोणी? तर त्याच्याकरता ज्या देवता शिवाने नेमल्या त्याच्यामध्ये एक विषय आहे. आणि त्याचं एक स्पष्टीकरण असं देता येतं की ज्या वेळेला म्हणजे लहान मुली त्याला मान धरता येत नाही आणि म्हणून ही विषय आहे की त्याची ती काळजी तशी घ्यावी. इथे तुम्हाला ह्या खापरावरती बैलगाडीचं चित्र दिसेल. तिथे काही एक बैल आहे असा, तिथे एक बैल आहे आणि हे असं आहे त्याची सॉलिडचा तिथे आहे, तिकडे दुसरे आहे. त्या बैलगाडीजवळ त्या लोकांच्याकडे होती बैल त्याला उठले जात होते. हा त्याचा पुरावा आपल्याला म्हणता येईल. काही दफन हे दफन थोडं नंतरच्या काळात साधारणपणे 3000 वर्षापूर्वीचे. त्याच्यामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष दोन आपल्याला दिसतील. दोन्ही पुरलेले होते
दोन्ही अर्थात एकाच वेळा दोघी मेले अशी शक्यता आहे, अशक्य काही नाही. परंतु ही जी स्त्री आहे तिच्या डोक्यावर एक मोठा भाग आहे आणि काहीतरी असं आहे का गांच्याने तिच्या डोक्यात घाणून कदाचित तिला विशुद्ध केलेलं असावं आणि नंतर तिला पुरलेलं असावं. म्हणजे आपल्याकडे फोर्स सती जशी आपल्याकडे असते अशा प्रकारचा काहीतरी गुणाचा आणि जसं तुम्हाला की अनेक पाठी त्याच्यामध्ये ठेवत असतात अन्न पाण्याकरता. लहान मुलांना अशा दोन जास्तमध्ये पुरत असतात अंड्यावर. त्याच्यात काही एक मोठा असेल एक लहान असेल. हे मुलाला म्हणजे तो मातीच्या कुशीत जसा असेल त्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं असतं, ज्याला इंग्रजी क्राउचिंग पोस्चर म्हणतात ती. आणि हा एक स्पष्टीकरण असं देता येतं की जसं शंकराचार्य म्हणतात की माणूस मेल्यानंतर तो पुन्हा जन्म घेण्याकरताच मातेच्या उदरात जातो. म्हणजे जे पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम त्याची जी कल्पना आहे ती कल्पना आपल्याला इथं असावी या लोकांची असं वाटतं की त्यांनी पुन्हा तो जन्माला यावा. आणि ही सगळी कल्पना घरामध्ये गेलेली आहे. सिंधू संस्कृतीच्यासारखी प्रचंड निराळी स्मशानभूमी त्यांची नव्हती, कारण अत्यंत लहान लहान स्थळ आहे. जास्तीत जास्त लोकसंख्या आता आपल्याला म्हणजे काही आडाखे त्याच्या संबंधीचे त्या इनामभागी साधारणपणे 1000 लोकसंख्या असेल जास्तीत जास्त असं आपल्याला म्हणता येईल. 3000 वर्षापूर्वी नंतर पर्यावरण इतकं प्रचंड शुष्क झालं की वारंवार दुष्काळ पडायला लागले, वस्त्या उठून गेल्या. या सगळ्या वस्त्या जवळजवळ 200 ते 250 स्थळ आम्हाला महाराष्ट्रामध्ये सापडलेले. सगळ्या ठिकाणी हे लोक जे होते ताम्रपाषाण संस्कृतीचे हे वसाहती सोडून परागंदा झाले. कुठे गेले आपल्याला माहिती नाही. कदाचित त्यावेळेला कर्नाटकातून एक घोडेस्वार काही मंडळी आपल्याकडे आलेली होती की ज्याला ती महापाषाणीय संस्कृती म्हणतात, त्यांची काही थोडी, पण ती विदर्भात जास्ती सापडत, आपल्याकडे काही फारशी सापडत नाही. आणि मग आपल्याला असं दिसतं की इसवी सनापूर्वी 6व्या-5व्या शतकामध्ये पुन्हा पर्यावरण बदलायला लागलं, पुन्हा वस्ती व्हायला लागली. आणि ह्या ही वसाहती जेव्हा ह्या व्हायला लागल्या तेव्हा त्या सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना लोक शेती करायचं सुद्धा विसरलेले होते. हे सुद्ध निपात म्हणून बौद्धांचा एक ग्रंथ आहे, खूप प्राचीन समजला जातो, बुद्धाच्या जवळ समकालीन समजला जातो. आणि त्याच्यामध्ये ते असं सांगतात की हा एक बावरी नावाचा ऋषी हा कोसल देशातून निघाला. म्हणजे तुम्ही आता अनाबाद दक्षिणेचा भाग वगैरे वगैरे तिथून तो निघाला आणि आपल्या 16 शिष्यांना घेऊन तो महाराष्ट्रामध्ये आला. इथं तो आला तर त्याला शिष्य आणि त्याची उपासना व्हायला लागली, कारण लोकांना शेती माहिती नव्हती. अन्न त्यांना कंदमुळं फळं होऊन राहायला लागलं. आणि त्यानंतर मग त्या बावरीने लोकांना इथल्या लोकांना शेती शिकवली आणि मग पुन्हा वसाहती इथं झाल्या. अशा प्रकारचा तो पुरावा आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं बरंच तथ्य असं वाटतं, कारण इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 ते 500 या काळामधल्या वसाहती महाराष्ट्रात सापडत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे. काही नवीन आता विद्यार्थी किंवा त्यांनी याच्यामध्ये रस घेऊन काय झालं असावं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हे फार चांगला म्हणजे ज्याला कुट प्रश्न म्हणता येईल, यक्ष प्रश्न म्हणता येईल महाराष्ट्राच्या पुरातत्वातला असा तो आहे. मग वस्ती व्हायला लागली. आपल्याकडे सोपाऱ्याला वस्ती ह्याच काळामध्ये 6व्या-5व्या शतकात झाली. आणि मग आपल्याला ती बौद्धांच्या याच्यामध्ये कथा आहे त्याच्यात की तिथं जो पूर्ण नावाचा एक व्यापारी होता तो बुद्धाचं म्हणजे प्रवचन ऐकण्याकरता तो श्रावस्तीला गेला पाहिजे. त्याच्यावर आणखी 2 इतर व्यापारी होते. ती मंडळी तिथे गेली, तिथून ती परत आहे. तिथं बौद्ध झाल्यानंतर तिने बुद्धाच्या करता एक तिथं विहार बांधला वगैरे अशा प्रकारच्या कथा आहेत. त्याच्यामध्ये त्याचा म्हणजे महत्वाची गोष्ट अशी की वसाहती पुन्हा इसवी सन पूर्व 6व्या-5व्या शतकामध्ये व्हायला लागल्या. आणि ह्या व्हायला लागल्याचं कारण असं की पर्यावरणामध्ये बदल घडून येणारा पाऊस चांगला झाला. आणि आपल्या भारताच्या इतिहासामध्ये खरं तर सांगायचं फक्त तर दोनच कालखंड हे भरभराटीचे असे आपल्याला म्हणता येतील. एक म्हणजे सिंधू संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 2000. त्याच्यानंतर फक्त दुसरा काळ जो आहे तो इसवी सन पूर्व 600-500 ते इसवी सन 500 गुप्त वाकाच्या काळापर्यंतचा हे 2 कालखंड सोडले. तर बाकीच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय भयंकर जशी आज आहे. मुंबई विसरा तात्पुरती, मुंबई सोडला तर महाराष्ट्र काय आपल्याला आता माहिती आहे. म्हणजे बिहारवाडा असं म्हणायची वेळ येईल असं लोक सांगतात. ही वसाहती व्हायला लागल्या. पुन्हा शातवाहनांची राजवट सुरू झाली.
मौर्यांचं राज्य काही काळ होतं, कारण आपल्याला माहिती की आपल्याला अशोकाचे शिलालेख सापडले कुठे मुंबईचे एक सोपाऱ्यात. आणि मग वसाहती व्हायला लागल्या, मोठमोठे राजवाडे बांधायला लागले शातवाहनांच्या राज्यामध्ये. हे जे चित्र आपल्याला दिसतं की जे आपण वाङ्मयामध्ये वाचतो ते रावणाचा जो राजवाडा होता तो यक्षांनी उचलून धरलेला होता आपल्या खांद्याच्यावर. आणि प्रत्यक्षात कसा असावा ते नाशिकचं हे 3 नंबरचं लेणं आहे आणि त्याच्यामध्ये खाली हे आपल्याला यक्ष दाखवले की ज्यांनी संबंध त्याचा भाग त्याच्या राजवाड्याचा हा पेरलेला आहे. नवीन प्रकारची घरं आता तुम्हाला आतापर्यंतची गोल चौकणी वगैरे करून आली, परंतु आता नवीन पद्धती आली त्याला जरा चतुष्पाद घरं म्हणतात. म्हणजे जसे हल्ली पुण्याचे आमचे वाडे होते किंवा आहेत अजून शिल्लक, की चारी बाजूनी खोल्या वगैरे आणि आज मोठे अंगण असायचं त्याच्यामध्ये. तर तशा प्रकारची घरं चतुष्पाद पद्धतीची की जी सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये सुद्धा होती. हराप्पा मंदिराला सुद्धा तिथं तुम्हाला दिसतो की हे बाहेर एक गेट आहे त्याचं प्रवेशद्वार आणि त्याच्यावरती अटालक म्हणून हे वाङ्मयामध्ये वर्णन येतात की जिथून तुम्हाला कोण येते कोण नाही ते लक्षात ठेवता येतं. आणि त्यानंतर ह्या खोल्या अशा इथून चारी बाजून आणि हे मध्ये मोठे अंगण, तर ज्याला चतुष्पाद पद्धतीची घरं म्हणतात अशी बांधण्यात आली. उत्खननामध्येही सापडतात. आणि मग स्तूप वगैरे त्यावेळेला जेव्हा बौद्ध धर्म महाराष्ट्रामध्ये प्रसार झाला त्याचा, अशोकांनी काही धर्म त्याचे हे पाठवले तू आणि मग इतर प्रकारची अशी गट मंदिर सुद्धा जी उत्खननामध्ये सापडतात प्रत्यक्षात. हे चित्र खरं म्हणजे फार चांगलं चित्र आहे, पण ते आता खूप खराब झाल्यामुळं त्याचं लाईब्ररी फक्त दिसते. म्हणजे एक फार महत्त्वाचं चित्र त्याला म्हणता येईल. पण महत्त्वाचं आपल्याला याच्यात पाहण्याचं म्हणजे लोकांची राहणी कशी होती त्या काळामध्ये, शातवाहन काळामध्ये. ते या त्या पेनच्या खुर्च्या किंवा बैठकी ज्या असतात त्या त्यांच्यामध्ये होतात. लोकांचे कपडे कसे होते की ज्याला कुर्पासक म्हणून ज्याचा उल्लेख वाङ्मयामध्ये येतो. कुर्पासक म्हणजे कोपरापर्यंत पोहोचणार, म्हणजे जशी खोपरी थोडक्यात हल्ली खेडेगावाची आपल्याला दिसते. त्यानंतर त्या काळाच्या शातवाहन काळातल्या वेगवेगळ्या त्याचे चित्र आपल्याला दिसतात की हा राजा जो आहे हा आपल्या इतर राहण्या आणि गावाजवळ म्हणून तो बुद्धाच्या म्हणजे स्तूपाकडे चाललेला असं त्यांनी दाखवलेलं आहे. हे यक्ष जे होते जसे तुम्हाला मगाशी मी दाखवलं की नाशिकच्या लेण्यामध्ये, ते ह्या बौद्धांच्या एका ग्रंथामध्ये त्यांची जी बौद्धांची तीर्थस्थळं होती त्याच्यामध्ये कोणत्या स्थळी कोणता यक्ष जे आहे, म्हणजे जशी आता अधिष्ठात्री देवता असते, पुण्याचं जसं आमच्या गणपती आहे किंवा मुंबईची जशी मुंबादेवी सांगतात ती रक्षण करते देवता, तर तसे त्यांचे यक्ष होते. आणि ह्या यक्षापैकी म्हणजे खरंच होते का वगैरे, ते एक यक्ष त्याच्यातला अतिशय जो वर्णन त्याचं केलेलं आहे वाङ्मयामध्ये बौद्धांच्या महामयूरी नावाचा एक ग्रंथ होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रात जी काही नावं लिहिली की त्याच्यात नाशिकला एक सुंदर आहे, नाशिक यो सुंदर यक्ष हा कीर्तन गल्लेशु संकारी. नाशिकला सुंदर नावाचा यक्ष आहे, त्याचंही चित्र तिथं आहे. आणि कीर्तन गल्ले म्हणजे पितळखोळाची वेरूळच्या पुढं आणखी 40 गावच्या रस्त्यावरती 25 मैलावरती पितळखोळ्याची लेणी, तर तिथल्या उत्खननामध्ये आम्हाला हा एक यक्ष सापडला. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की हा तुम्हाला प्राचीन भारतामध्ये आपण शिल्प म्हणतो, पण ज्याला इंग्रजीमध्ये स्कल्पचर म्हणतात, की स्कल्पचर इन द राऊंड म्हणजे मागूनही तो कुर्ता कोरलेला, की जे युरोपियन स्कल्पचरमध्ये तुम्हाला तो संपूर्णपणे मागून सगळ्या बाजूने कोरलेला असा दाखवतात. परंतु आपल्याकडे काय झाले की आपल्याकडचं जे शिल्प आहे ते मंदिरातलं शिल्प प्रामुख्याने असल्यामुळं त्याच्या मागच्या बाजूला ह्या सपाट असतात, कारण ती कुठेतरी स्लॅब अशी बसवलेली असती कोणाड्यामध्ये. पण हा एक अतिशय रेअर म्हणता येईल की आपल्याकडे अशी शिल्प की जी चारी बाजूनी कोरलेली आहे ती फार दुर्मिळ आहे. पण त्याच्यामध्ये हा आहे की जो मागूनही संपूर्णपणे कोरलेला आहे. त्याची महत्वाची गोष्ट अशी म्हणजे त्याच्यामध्ये हातावरती एक कोरीव लेख होती आणि त्या कोरीव लेखात तो सांगतो की हिरणकारेन कनदासेन कथा. हिरणकार म्हणजे ज्वेलर, कनदास म्हणजे कृष्णदास, त्यांनी हे शिल्प केलेले आहे. आणि ह्याचा शिष्य हा आपल्या कर्जतच्या जवळ एक कोंडाणे आहे, त्या कोंडाण्यावरती एक शिल्प होते, एक शिष्य असं शिल्लक राहिलेलं आहे. तिथे तो आहे की तो याचा शिष्य तो म्हणतो मी कनदास कनस अंत्यवासेन म्हणजे कनचा मी शिष्य आहे. तेव्हा त्यांची ही ट्रॅडिशन अशी आपल्याला काढता येते. त्याच्यामध्ये
सैनिक आपल्या त्याच्या हातात ढाली आहे त्या जरा महत्वाच्या कारण त्या त्रिकोणी आकाराच्या आहेत, त्याच्यावरती चंद्र सूर्य तारे वगैरे काढलेले हे दाखवण्याचे एक उद्देश हा की अशा प्रकारच्या झरीचं वर्णन नेमकं आपल्याला महाभारतामध्ये मिळतं लोकांच्या सैन्याच्या हातात. हे सांचीचे चित्र पण सांची अर्थात म्हणजे सातवाहनाचं राज्य होतं कारण सांचीचा स्तूप जो आहे तो जरी अशोकाच्या काळात असला तरी सातवाहनांच्या काळामध्ये त्याचा प्रचंड विस्तार केला. संबंध तो दगडांनी बांधून काढणं आधी मातीचा होता आणि त्यानंतर तिथे जी तोरणं उभारली गेली त्या तोरणावरती अतिशय अप्रतिम शिल्प असं आहे. युनेस्कोचं हे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून या सांचीचं डिक्लेरेशन केलेलं आहे. तेव्हा हा आणि हे सगळी तोरणं ही शातवाहनांचा दुसरा शातकर्णी जो होता म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्व 50 ते इसवी सन पूर्व 20-30 वर्ष जवळ त्यांनी राज्य केलं. त्याच्या काळामध्ये ही शिल्प सगळी मिळाली आहे. त्याच्यावरून तुम्हाला आता त्यांची वेशभूषा वगैरे कशी होती याची कल्पना आपल्याला करता येईल. हे हस्तिदंतातलं कोरलेलं चित्र आहे. हे चित्र आणि हे सापडलं पॉम्पेला इटालीमध्ये उत्तरामध्ये सापडलं आणि त्याच्यावरती लिखाण बरंच झालेले अमुक म्हणजे यक्षी आहे, कोणी तिला स्त्री म्हणलंय, गॉडेस ऑफ ब्युटी वगैरे वगैरे. पण महत्वाची गोष्ट अशी की तिच्या जेव्हा प्रत्यक्ष हे नेपल्सच्या म्युझियममध्ये आलं आहे जेव्हा मी बघितलं की तिच्या डोक्यामध्ये एक लोखंडाच्या सळीचा तुकडा आहे असा. त्याचा अर्थ ही म्हणजे त्यावेळेला जे आरसे होते ते तांब्याचे आरसे असतात. अजूनही केरळामध्ये ऐकलं की पितळेच्या जे आरसे असतात ते चकचकीत असतात आणि त्याच्यात चांगली प्रतिबिंब दिसतं. तेव्हा ही मूठ आहे हे चित्र म्हणजे त्या आरशाची मूठ आहे खरं म्हणजे आरसे कसे असतात ते आपल्याला त्याच्यानंतर दिसले. आणि हे नक्कीच इसवी सन पूर्व 80च्या आधीचं असावं कारण इसवी सन पूर्व 1979ला त्या तिथला जो ज्वालामुखी होता पॉम्पीच्या जवळचा त्याचा उद्रेक झाला आणि सबंध पॉम्पी शहर ह्या ज्वालामुखीच्या राखेने भरून गेलं. लोक वगैरे सगळे हजार लोक मिळतात. अशाच प्रकारचं शिल्प की ज्याच्यामध्ये वरती इतर ती सळई डोक्यामध्ये आली हे तेल सापडलेले आहे म्हणजे आईवडी टाकणे. आणि पॉम्पीचं जे तुम्हाला मगाशी दाखवलं तशाच प्रकारची एक आणखी हस्तिदंताची मूर्ती हुबेहूब तशीच ही भोकरदनच्या उत्खननामध्ये सापडली. अजिंठ्याच्या जवळ जी भोकरदन आहे तिथं. आणि त्यामुळे पॉम्पीची जी स्त्री मूर्ती आहे हस्तिदंताची केलेली ती महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला झालेली असावी. आणि महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या हस्तिदंताच्या कारागिरी मूर्ती वगैरे त्या अफगाणिस्तानच्या उत्खननामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सापडल्या हे विशेष. त्यानंतर सातवाहनांच्या काळामध्ये शिल्प वगैरे कला बहरली. पण ह्या सगळ्याचं एक कारण जे होतं ते म्हणजे पाऊस अत्यंत चांगला पडत होता. आता पाऊस चांगला पडत होता म्हणजे काय कसं आपण ओळखायचं तर त्या काळामध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये कौटिल्याने भारतामध्ये कुठं कुठं किती पाऊस पडतो हे ते लिहून ठेवलेले आहे. हे अतिशय महत्वाचा फळ आहे. कौटिल्य हा जगातला पहिला ज्यांनी पाऊस मोजला कारण त्याच्यानंतर जवळजवळ 100 वर्षांनी ग्रीसमध्ये पाऊस मोजायला सुरुवात झाली. परंतु हा जवळजवळ म्हणजे मोगलांच्या काळातला इसवी सन पूर्व 320च्या सुमाराचा. आणि त्यामध्ये तो सांगतो की महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्याला त्यांनी अश्मक देश म्हटलेले आहे की अश्मक देश हा साधारणपणे सेंट्रल महाराष्ट्र समजा तुम्ही हल्लीचा नगर औरंगाबाद वगैरे वगैरे तिथं तो 13 द्रोण पाऊस पडतो असं सांगतो. 13.5 द्रोण. द्रोण म्हणजे जे तिथे काहीतरी पाऊस मोडण्याचं एक साधन ते सांगितलं. दिल्लीच्या ह्या इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशननी हे द्रोण म्हणजे किती असावा याचा अभ्यास करून अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी दाखवलेलं आहे की एक द्रोण म्हणजे 2 इंच पाऊस म्हणजे 13.5 इंच म्हणजे 27 इंच पाऊस महाराष्ट्रामध्ये सेंट्रल महाराष्ट्र पडत होता. म्हणजे त्यावेळेला अतिशय चांगला पडत असा. आणि पाऊस चांगला पडत असायचा. आणखी एक पुरावा देतो म्हणजे ज्या वेळेला हा मेगॅस्थेनिक भारतामध्ये मोगलांच्या दरबारी आला वकील म्हणून तो तर म्हणतो की दुष्काळ काय असतो हे भारताला माहितीच नाही असं त्याचं वाक्य आहे. फॅमिन हॅज नेव्हर व्हिजिटेड इंडिया असं तो म्हणतो. महत्वाची गोष्ट अशी असं काही नसावं कधी म्हणणार लागलं म्हणणं
परंतु आपल्याकडची खासियत अशी की आपल्याकडे 12 वर्षापासून सतत 12 वर्ष पडणारे दुष्काळ आहे महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये आहे. कारण संबंध भारत पण काही वेळा काही वर्ष असेल. उदाहरण आपल्याला ती या बिदरची दामाजी बंधाची जी गोष्ट सांगतात, आता मुलांना माहिती नसेल कदाचित, परंतु त्यावेळेला असाच एक दीर्घकाळ दुष्काळ पडलेला होता 12 वर्षाचा. आणि 12 वर्षाचा हा पडलेला दुष्काळ 1396 ते 1408 या काळामध्ये पडलेला होता. आणि त्याचे आणखी पुरावे फार चांगल्या प्रकारचे उपलब्ध आहेत की ज्यावरून असं सिद्ध होते की 12 वर्ष पडणारे दुष्काळ आपल्याकडे पूर्वीपासून होते. तुम्ही जर पाहिलं तर ऋग्वेद सुद्धा काय आहे शेवटी, इंद्र आणि मित्र ह्याच्यामुळे आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये ज्या लढाया झाल्या, भांडणं जी झाली ती पाण्याकरता झालेली. काना पुत्र जो होता हा नदीमध्ये आडवा पडायचा आणि आर्यांचं पाणी अडवायचा. तेव्हा पाण्याकरता लढाया म्हणजे ज्या आता आपल्याकडे होऊन घातल्या जवळपास, तर अशा लढाया या वैदिक काळापर्यंत आपल्याला मागे नेता येतो. म्हणजे हे सांचीचा एक शिल्प आहे, त्याच्यावर तुम्हाला कल्पना आहे. कारण संस्कृत वाङ्मयामध्ये या स्त्रियांचे केसाचे म्हणजे मुलाच्या केसासारखे वगैरे केस करतात अशा प्रकारची वर्णन आहे ती इथं आपल्याला दिसतील कशी असावी. हे शिल्प आता आपल्याला माहिती की सध्या आता कालपासून हा हेरिटेज वीक सुरू झालेला आहे, युनेस्कोने डिक्लेअर केलेला. आणि हेरिटेज वारसा विरासत वगैरे आपण आपला सांभाळा वगैरे अशा प्रकारचा. परंतु हे उत्खननामध्ये सापडलेलं पितळखोऱ्याचे चित्र म्हणजे शिल्प सगळी त्याच्यातले ह्या माणसाचे लोक काही गेल्या वर्षी कोणतेही तोडून संबंध मिळाले. आणि खरं म्हणजे इतक्या चांगल्या स्थितीची शिल्प सापडलं. आम्हीच उत्खनन ह्याचं केलेलं होतं आणि त्याच्या कपड्यावरून वगैरे तुम्हाला कळवली किती उंची त्यांची पहा, त्यांचे केशरचना पहा, त्यांचे कपडे पहा. ही मंडळी सेंट्रल एशियन आणि सेंट्रल एशियन मंडळी म्हणजे परदेशी लोक हे आपल्याकडे लोक या राजांच्या नोकरीमध्ये होते हे त्याच्यातलं महत्व. या सातवाहनाच्या काळामध्ये प्रचंड मोठा व्यापार आपला पश्चिम आशियाशी होता. जसा सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये होता तसाच व्यापार ह्या रोमन साम्राज्याशी होता. आणि त्या काळातल्या लोकांनी रोमन लोकांनी जी ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये भारतातून काय काय आमच्याकडे येत होतं हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आमच्याकडून त्यांच्याकडे काय जात होतं त्याच्या किमती काय होत्या ह्याही त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि आपण फक्त त्यांच्याकडून आपल्याकडून निर्यात खूप मोठ्या प्रमाणावरती होती आणि आयात फारच थोडी. आणि आयात काय होती फक्त 3 वस्तू होती असं ते सांगतात. एक म्हणजे सिंगिंग बॉईज, डान्सिंग गर्ल्स आणि दारू. त्याचाही पुरावा प्रत्यक्षात मिळतो ही महत्वाची गोष्ट. म्हणजे त्यांच्या वाङ्मयामध्ये उल्लेख त्याच्यामध्ये त्या कथामध्ये परंतु त्या प्रत्यक्ष मिळतात. हे म्हणजे हा एक इराणी माणूस तुम्हाला त्याच्या नाकावर नोकळी आणि या तेरला सापडलेला आहे. परंतु ह्या काळातलं एक घर सातवाहन काळातलं उत्खननामध्ये ऍक्सिडेंटली कोल्हापूरला सापडलं आणि त्याच्यात अनेक रोमन ब्रॉन्झच्या मूर्ती वगैरे होत्या, म्हणजे भांडी वगैरे होती. ती इतकी उत्कृष्ट आहे की त्यातला जो हा पॉसिडॉन जो आहे हा 8 इंच उंचीची मूर्ती आहे. परंतु पाश्चात्यांच्या मते जगातला सगळ्यात सुंदर पॉसिडॉन हा आहे. हा त्यांच्याकडे जेव्हा युरोपकडे एकदा रोमला एक्झिबिशन झालं ते नेला होता. मला वाटतं काहीतरी $1 मिलियन त्याला त्याचं इन्शुरन्स केलेलं होतं त्यावेळेला. आणि हा कोल्हापूरच्या म्युझियममध्ये आहे. खरं म्हणजे चांगल्या त्याला सुस्थितीत ठेवला पाहिजे किंवा नाही सगळं काही सांगता येत. परंतु हा त्यामध्ये एक होता. त्याच्यामध्ये हे कॅन्डल स्टँड आहे म्हणजे दिव्याचा स्टँड वरती अडपायचा वगैरे टिपिकली रोमन या गोष्टी. वाईन जास हे सगळे एका घरामध्ये अगदी बऱ्याच येतात. थोड्या मी आपल्याला दाखवतोय की ब्रॉन्झच्या वगैरे कुठे फिरणारे आहेत त्या. ब्रॉन्झचा आरसा मगाची जे मी तुम्हाला म्हणतो मूर्ती हा आरसा आणि हा प्रत्येक चांगला पॉलिशिंग त्याचा उपयोग होतो. रोमन दिवे हे तेरला सापडले. तेरची परिस्थिती तेर हे त्यावेळेला रोमन लेखकांनी लिहून ठेवलेले आहे
की दक्षिणापथामधलं म्हणजे विंध्य प्रदेशाच्या पलीकडचा भारत सोबत दक्षिण भारत आहे त्यामधलं सगळ्यात मोठं व्यापारी केंद्र आहे आणि त्या तेलचं उत्खनन काही आपल्याला जमत नाही. थोडंसं व्हायला कोणी एखादा खड्डाखंड कधी दुसरा खड्डाखंड पण अशा प्रकारे झाले. या ज्या वस्तू तुम्हाला दिसतात या वस्तू तिथे एक ग्रहस्थ लांबुरे नावाचे राहत होते व्यापारी. ते रोज कुणाला तरी 2 आणि 4 आणे द्यायचे मुलांना पाठवायचे काहीतरी ते उकरून कुठून तरी आणायची वस्तू. त्याचं फक्त महाराष्ट्र सरकारचे उपकार म्हणजे फक्त म्युझियम तिथे त्याचे केलेले आहे त्या म्युझियममध्ये या वस्तू ठेवलेल्या आहेत. परंतु त्याचं उत्खनन हे मोठ्या प्रमाणावर करायला पाहिजे. पण महाराष्ट्र सरकार त्याच्याकडे केव्हा लक्ष त्यावेळेला जर उत्खनन झालं तर बरं होईल असं वाटतं. हे जे रोमन गाडीची मी तुम्हाला बोलले येत असेल ह्यामध्ये येत असेल त्याला ॲम्फोरा म्हणतात त्याच्या आणि या ॲम्फोरामध्ये व्यापारी उत्खननामध्ये सापडतात. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला माहिती असेल की दारूला रोमन आपल्या इंग्लिश संस्कृत शब्द जो आहे तो फार त्याचा अर्थ फार चांगला होतो. त्याला वारुणी म्हणतात. का वारुणी म्हणतात त्याला तर महाभारतामध्ये जसं असं वर्णन की जेव्हा युधिष्ठिराला राज्याभिषेक झाला त्यावेळेला त्याला निरनिराळ्या लोकांनी म्हणजे त्याचे मांडली कुटुंब सरदार होते राजे होते त्यांनी काही देणग्या दिल्या त्याला आणून दिले किंवा त्याचा सन्मान केला. त्यावेळेला त्याला इंद्राणी वारुणी दिली. वारुणी म्हणजे काय तर वरुण हा समुद्राचा देव समुद्रापलीकडून आणलेली दारू ती वारुणी आणि ते वरुणामुळे तिचं ते त्याला नाव वारुणी पडलं. रोमन व्यापाराचा आणखी एक पुरावा मिळतो म्हणजे रोमन सोन्याची नाणी तांब्याची मिळतात पण खूप ठिकाणी सापडतात रोमन सोन्याची नाणी. त्याच्यामध्ये आपल्याला त्याला जे खास पडलेली दिसते कारण हे टेस्ट करून घेत असत खरं सोनं खोटं आहे काय आहे वगैरे वगैरे त्या नाणं खरे की नाही. आणि मग ही रोमन सोन्याची नाणी अतिशय उत्कृष्ट अशी नाणी आहेत. त्यांचे मग अलंकार व्हायला लागले म्हणजे त्याची नेकलेसेस व्हायला लागली. त्या नेकलेसेसचा संस्कृत दिनारमाला म्हणून उल्लेख येतो. पार्वतींनी शिवाच्या बरोबर जेव्हा लग्न झालं त्याला दिनारमाला घातली होती अशा प्रकारची वर्णन आहे. तेव्हा ही दिनारमाला ही कारण त्याचं मूळचा रोमनचा शब्द आहे तो डायनेरियस आणि त्याची नाणी त्याची ही नेकलेसेस करत असतात. श्रीमंत स्त्रिया सोन्याची वापरत गरीब स्त्रियांच्या करता मग अशी मातीची पद्धत करायची आणि त्या मातीच्या पत्रावरती कदाचित चांदीचा वर्क वगैरे काहीतरी लावत असतील आणि त्याचा उपयोग ते करत असतात. बऱ्याच प्रकारची बऱ्याच ठिकाणची परकीय मंडळी आपल्याकडच्या राजांच्या सेवेमध्ये होती. हा एक ग्रीक कोणतरी किंवा रोमन ज्याला म्हणता येईल असा हा एक सोल्जर आहे. ही शातवाहन काळाची काही ते खूप मोठ्या प्रमाणात ह्या मूर्ती सापडणार. हे अजिंठ्याच्या चित्रात एक अजिंठ्यावरले चित्र एवढा करता दाखवतो की इथं तुम्हाला ही महाजनकी जातक म्हणून एक मोठं तिथं पॅनेल आहे. ही महाजनकाची आई आणि तिथे हे कुंकू तुम्ही पहा कसे केले. कुंकू आपल्याकडे इतका महत्वाचं खरं म्हणजे सौभाग्याचं लेणं आपण म्हणतो त्याला. पण अजिंठ्याच्या चित्रात प्राच्याच्या डोक्यावर कुंकू नाही आहे. फक्त 2च उदाहरणं आहेत. एक म्हणजे महाजनकामधलं हे जे आहे पण ते सुद्धा हल्दीच्या कुंकवासारखं ते सर्कल आहे. आणि दुसरं एक 2 नंबरमध्ये एक ते अब्दुल जातक आहे त्याच्यामध्ये इरंदी तिच्या डोळ्यावर ते कुंकू आहे. मग ही कुंकवाची पद्धत आली केव्हा कुठून आली कशी आली ते कुंकवाची पद्धत म्हणजे म्हणायची म्हणजे ज्या स्त्रियांचं ते सौभाग्य आहे सौभाग्य होती किंवा लग्न झालेल्या स्त्रियांनी कुंकू लावणे हे अगदी तर तो प्रकार केव्हा तरी 5व्या-6व्या शतकापासून सुरू झालेला असावा. कारण रघुवंशामध्ये एक श्लोक असा आपल्याला आढळतो की रघुनी जेव्हा त्या निकुंजामध्ये काही स्त्रियांचे म्हणजे कपाळावरचं कुंकू पुसून टाकलं असा एक उल्लेख आहे. म्हणजे त्याचे नवरे काही युद्धामध्ये आपल्याला त्यावेळी ही पद्धत काहीतरी 5व्या-6व्या शतकात गंगेच्या खोऱ्यात सुरू झाली आणि नंतर मग हळूहळू कालांतराने 7व्या-8व्या शतकात इकडं सगळीकडं उल्लेख त्याच्या व्हायला लागला. हे चित्र
आपल्याला दिसेल अजेंड्यात असेल, पण ते एवढ्या करतात आपण या स्त्रीचा डान्सिंग सिनेसोबत म्युझिक वगैरे त्याच्यामध्ये ते इथे जे कपडे आहेत हे कपडे म्हणतो ज्याला तुम्ही हल्लीचे आता महाराष्ट्र आपल्याकडे पॉप्युलर व्हायला लागले सरदार सलवार वगैरे ही आली कुठून, तेही सुद्धा सलवार किंवा हे कपडे मूळचे आपले नव्हेत, हे मूळचे सेंट्रल एशियन. कारण सेंट्रल एशियामध्ये आपल्याला माहिती आहे की ही मंडळी जी घोड्यावरनं फिरतात, रोज 100 मैल घोड्यावरनं फिरतात, त्यांचा प्रवास चालतो आणि तिथलं हवामान हे प्रचंड म्हणजे वाळवंटी हवामान आहे सगळं, वारा खूप मोठ्या प्रमाणावरती असतो, थंडी भयंकर कडक, ऊनही तितकंच कडक आणि अशा प्रकारची वस्तू ती मंडळी वापरत असत. आणि तिकडून ती आली याचं एक कारण असं की ह्याला हे जी सलवार तुम्हाला दिसते किंवा त्याचा जे त्याला खाली काय पायजमासारखं जे घट्ट काही गाळ सोमवार म्हणत असेल काय वगैरे, तर ही मूळची सेंट्रल एशियन. कारण सेंट्रल एशियामध्ये त्याला मूळचं त्यांचं नाव जे आहे ते सोमसमनी. हे सोमसमनी नाव पुढं गुप्त काळामध्ये त्यांचं स्वस्थान होते, त्याचं संस्कृतीकरण म्हणजे हा टेलिव्हिजनचा आपण दूरदर्शन संस्कृत नाव देऊन केलेलं आहे त्याचा. आणि त्या स्वस्थानापासून तुम्ही पंजाबमध्ये जर गेला तर पंजाबी मंडळी त्याला सुद्धन म्हणतात, ते स्वस्थानावरून झालेलं. तर ही अनेक वस्त्र प्रकार हे आपल्याकडे कुशाणांच्या काळामध्ये पहिल्यांदा आले, त्याच्यानंतर ते पॉप्युलर व्हायला लागले. पण ह्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रत्यक्ष वस्त्र सुद्धा सापडलेली आहे. इसुदानाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकातली वस्त्र, रेशमी वस्त्र ही आपल्या नॅशनल म्युझियममध्ये आहे, परंतु अजून त्याचा डिस्प्ले झालेला नाही, कारण ती खोकी तशी पडून येते. काय झालं की 1910 सालच्या सुमाराला आहे आलुस्टाईन नावाच्या एका माणसाला, हा मूळचा ज्यू, हंगेरियन ज्यू असल्यामुळे त्याला मेडिकलला ऍडमिशन मिळाली. मग त्यांनी संस्कृत शिकला, तो भारतामध्ये आला, पंजाब युनिव्हर्सिटीचा रजिस्ट्रार झाला, परंतु त्याला ह्या भारत सरकारने आर्किओलॉजीमध्ये त्याला नेमला. असं सांगतात की त्याला हेर म्हणून नेमला खरं म्हणजे, परंतु त्या प्रत्येक त्यांनी मोहीम आहे या सेंट्रल एशियामध्ये काढल्या, फार चायनापर्यंत, आणि त्यांनी इतक्या वस्तू उंटावरती लावून भारतामध्ये आलेल्या आहेत की ज्या वेळेला युनेस्कोमध्ये हा प्रश्न निघाला की ह्या एका देशाच्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ ग्रीसच्या आता ज्या आहेत त्या इंग्लंड अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत, पण त्याच्या त्यात ब्रिटिश म्युझियममध्ये ते एक तो एल्जिन मार्बल्स म्हणून आपल्याकडे जो एल्जिन व्हाईसराय होता, त्या तो एल्जिन जेव्हा ग्रीसमध्ये अँबॅसेडर होता त्यावेळेला त्यांनी तिथल्या वस्तू संबंध काढून प्राचीन शिल्प ब्रिटिश म्युझियमला नेऊन दिलं होतं, विकलं होतं. तेव्हा हे लोक आता परत मागायला लागलेले, आपली मंडळी मागायला लागली की आमच्या पण आहेत गौरव प्रदेशामध्ये. मग चायनाने सांगितले की सेंट्रल एशियातल्या चायनामधल्या वस्तू आपल्याकडे त्या परत आता. तेव्हा आता त्याचं असं झालं की 1900 काहीतरी त्यांनी 14 किंवा असं काहीतरी तारीख ठरवली, तिच्या आधीच्या आहेत त्या काही देशाने, त्याच्यानंतरच्या असतील त्या परत करा. पण महत्वाची गोष्ट अशी की ही सगळी वस्त्र सुद्धा रेशमी वस्त्र, त्यांची पादत्राणं सुद्धा त्यांच्याकडे तिथे आहे, नॅशनल म्युझियम आपले आहे. असं तुम्हाला दिसेल की आपण हे पान खाणं वगैरे जो प्रकार आहे हा सुद्धा प्राचीन काळी होता आपल्याकडं. आणि तांबूल आहे तो प्रसिद्धच आहे, पण तो तांबूल खेळण्याकरता हे अशा प्रकारची सेवक वर्ग सुद्धा त्यावेळेला होता. तिथे ते सगळं चित्रच दिसत नाही त्यामध्ये, पण तो एक जोडकं तिथं बसलेलं आहे आणि ते याच्यात थुंकण्याकरता म्हणून हे, आणि त्याला पततग्रह नाव आहे. पततग्रह म्हणजे संस्कृत शब्दाचाच अर्थ म्हणजे जे पडेल त्याच्यात ते त्याच्यामध्ये पडतं. हे आणखी काही वेशभूषा आपल्याला त्याच्या चित्रामध्ये दिसतात, खूप निरनिराळ्या प्रकारच्या, त्या काही उत्खननामध्ये सापडणं शक्य नाही. परंतु तुम्हाला जे मी अँफोरा सापडले ते अँफोरा याच्यामध्ये ह्या एका चित्रामध्ये हा कोणीतरी इराणी मुक्ती म्हणून माणूस दाखवलेला आहे, सरदार असावा, त्याच्या स्त्रिया बनवल्या, पण त्याच्याबरोबर त्याच्या ज्या स्लेव्हगर्ल सुद्धा आहेत गुलाम, आणि त्यांच्या हातामध्ये ते अँफोर दारूचे जग आहेत. ही मंडळी सुद्धा आपल्याकडं आलेली होती त्या काळामध्ये सेवेकरता. थँक्यू. आपण आता 5व्या शतकापर्यंत येतो आणि 5व्या शतकापर्यंत मी एवढ्या करता थांबतो
की महाराष्ट्राला आपल्या ह्या भूमीला महाराष्ट्र हे नाव 5व्या शतकामध्ये पक्क मिळालं असं सिलोनीज महावंशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा महाराष्ट्राची सुरुवात पहिली वसाहत झालेली तिथपासून महाराष्ट्र आज जो आपण पाहतो तो महाराष्ट्र त्याला जे नाव मिळालं ते 5व्या शतकात तिथपर्यंत मी पोचतो. धन्यवाद.